आदरणीय बाळासाहेब मधुकररावजी चौधरी साहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व होतं. गांधीवादी होते, स्वातंत्र्याच्या चळवळीमधला स्वातंत्र्य योद्धा होते. मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मोठ्या कालखंडाकरता केलेलं काम हे उल्लेखनीय राहिलेलं आहे, एक ठसा उमटून गेलेला असं राहिलेलं आहे. त्यांचे विचार आणि आचरण यात कधी फरक नव्हता. त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगलं काम हे त्यांचं राहिलं आणि शिक्षण क्षेत्रातलं काम तर इतिहास जो लिहिला जाईल त्यामधलं सुवर्ण अक्षरानं लिहिलं जाणारं असं कालखंड त्यांच्या कामाचा आहे. बाळासाहेब, आपण जर बघितलं तर काही दिवसांपूर्वी जे आहे या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारांची जी होती ती काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा होती. एका बड्या नेत्याची भेट देखील झाली होती. मात्र आता पुन्हा ही राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटलांची आणि तावडेंची या संदर्भात भेट देखील झाल्याचं बोललं जात आहे. या बाबतीत मला काही माहिती नाही, त्यामुळं मी बोलू इच्छित नाही. आपलं भाषणात विधान केलं आहे की विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत ते विरोधकांच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलं की सत्ताधारी त्यांच्याकडे बघतात आणि मग त्यानंतर ही वस्तुस्थिती अलीकडच्या कालखंडात झाली. बाळासाहेब मधुकरराव चौधरी साहेबांचं अध्यक्षपद मी खूप जवळून पाहिलेलं आहे. 5 वर्ष त्यांचं पूर्णपणे पाहिलेलं आहे. ते असे होते का ते रामशास्त्री बाण्याचे होते, म्हणजे न्याय सगळ्यांना दिला पाहिजे ही पद्धत त्यांची होती. अलीकडच्या कालखंडात आपण पाहतोय ना, म्हणजे लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतं की अध्यक्ष हा सत्ताधाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे चालतो असं साधारणतः चित्र सगळीकडे दिसतं आहे. पण मी आरोप करतो असं नाही आहे. हे आरोप सभागृहांमध्ये सुद्धा झालेले आहेत. असं काही उदाहरण डोळ्यासमोर सांगता येईल तुम्हाला? अनेक उदाहरणं आहेत त्याचे. एक दिवसाचं कशाला तुम्ही सभागृहाचं आता लगेच पहा ना, सभागृहाचं कामकाज चालू आहे. तुम्हाला ते उदाहरण काय इतके उदाहरण आहे का? असं वाटत असलं तर तुम्हाला तरी दुसरीकडे विधानसभेमध्ये जे पावसाळी अधिवेशनामध्ये जयंत पाटील असतील किंवा आव्हाड हे विरोधातले जे आहेत आमदार यांनी सत्ताधाऱ्यांचं कौतुक केलेलं आहे. नाही आता ते ठीक आहे, परंतु आता एक तर आम्ही जे आहोत विरोधी पक्षामधली आमची संख्या इतकी मर्यादित झालेली आहे. खरं म्हणजे लोकशाहीला हे चांगल्या लोकशाहीचं धोतक नाही. खरं म्हणजे समर्थ विरोधी पक्ष असणं, संख्याबळ असणं हे महत्त्वाचं असतं. ते आम्ही तिथे कमी आहोत संख्येनं, परंतु ते लढतायत. परंतु शेवटी हा आरोप हा काय मी एका कालखंडाकरता किंवा आत्ताचा नाही आहे, तो अलीकडच्या कालखंडामध्ये असा शब्द आहे माझा. त्यामुळे तुम्ही सगळीकडे पहा, तुम्हाला त्याचं उदाहरणं खूप दिसतील. बावनकुळ्यांच्या कामाचं जयंत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांनी कौतुक केलेलं आहे आज पावसाळी अधिवेशनामध्ये. नाही काही कामं काही निर्णय, मी महसूल मंत्री म्हणून सुद्धा राहिलेलो आहे आणि असं असतं का खूप संधी असती लोकांकरता काम करण्याची आणि त्यांचे काही निर्णय येत असताना मी पाहतोय की ते निर्णय करण्याचा प्रयत्न त्यांचा दिसतोय की जास्तीत जास्त सुलभता यावी ह्याकरता ते प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळं काही निर्णयांचं कौतुक केलं असेल, चांगलं काम केलं तर कौतुक केलं पाहिजे. त्यात काय आश्चर्य काय? हे तर खरं निरोगी लोकशाहीचं धोतक आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आपण पूरस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे आपण जर बघितलं तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा तहान लागते तेव्हा विहिरी खोदल्या जातात. तशाच पद्धतीची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे. संपूर्ण ठिकाणी पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र कुठल्याही प्रशासनाने कुठलीही पूर्वयोजना केली नाही आणि त्याचा परिणाम आता नागरिकांना भोगावा लागतो आहे. कुठे बळी जात आहेत, कुठे नाल्यांमध्ये लोक पडत आहेत, कुठे बिल्डिंग कोसळत आहेत, तर कुठे अपघात होत आहेत, अशी परिस्थिती पाहायला मिळते. ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे अल निनोचा प्रभाव असल्यामुळं पाऊस होईल की नाही अशी भीती वाटत असताना पाऊस झाला ही एक पहिली चांगली गोष्ट आहे. परंतु पावसाकरता काय काळजी घेतली पाहिजे यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय हे सत्ताधाऱ्यांनी ओळखलं पाहिजे आणि त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. खरं म्हणजे अनेक गोष्टी आहेत की खूप घरं पडत आहेत अनेक ठिकाणी. आता मी तर काय पुन्हा मुंबईच्या जो एक्सप्रेस हायवे आहे त्याच्या काय मिसिंग लिंक झालेली आपल्याला दिसते. खरं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काळजी वाटणार, गुणवत्तेची काळजी वाटावी अशा काही गोष्टी आहेत, निश्चितपणे आहेत आणि त्या आपण मांडल्या पाहिजे, जनतेने मांडल्या पाहिजे आणि त्या दुरुस्त होईल याची काळजी घेतली पाहिजे. पुण्याचं मेट्रो स्टेशनची पण तशीच परिस्थिती पाहायला मिळेल. अक्षरशः त्या ठिकाणी पुराला माध्यमांच्या प्रतिनिधींना त्या ठिकाणी छायाचित्रण करण्यात बंदी करण्यात आली. एकीकडे हुकुमशाहीकडे चाललोय आपण. नाही असं आहे की तुम्ही मीडियाची मंडळी आहात सगळे. तुमचा जगामध्ये मीडियाच्या स्वातंत्र्याकरता कितवा नंबर आहे देशाचा माहिती आहे तुम्हाला? 156. जगातले जे देश आहे त्यामध्ये मीडियाच्या स्वातंत्र्यामध्ये 156वे तुम्ही आहेत. ही काय गोष्ट चांगली नाही.
शेवटी लोकशाही आहे ना, तर लोकशाही पद्धतीनं ते झालं पाहिजे. त्याला उत्तर देण्याची तयारी ही सत्ताधाऱ्यांनी ठेवली पाहिजे. प्रश्न विचारण्याचा अधिकार हा जनतेचा अबाधित असला पाहिजे, लोकप्रतिनिधीचा अबाधित असला पाहिजे. त्यामध्ये सत्ताधारी जरी असला लोकप्रतिनिधी, त्याने सुद्धा वेळप्रसंगी प्रश्न विचारला पाहिजे, उत्तर घेतलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.